विवेकानंद प्रबोधिनी जनसेवा केंद्र आणि विवेकानंद कन्याकुमारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारत 75 या कार्यक्रमात मी आज सहभागी होत आहे. प्राध्यापक जोशी यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य होत आहे याचा मला खूप आनंद आहे. मी जो विषय मांडणार आहे तो सेल्फ हेल्प लिटरेचर आणि ट्रेनिंग, साहित्य आणि त्याचं ट्रेनिंग या विषयावर मी आज मांडणार आहे माझे विचार. सेल्फ हेल्प संबंधात विचार करायचा झाला तर त्याची परंपरा फार जुनी आहे, परंतु ती पाश्चिमात्य परंपरा आहे. पश्चिमेला ग्रीक आणि रोमन संस्कृतीपासून सेल्फ हेल्पची परंपरा सुरुवात झाली. त्यानंतर आधुनिक काळामध्ये 20व्या शतकामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा हे आधुनिक सेल्फ हेल्प गुरुज तयार झाले. त्याच्यामधली 3 महत्त्वाची नावं म्हणजे नेपोलियन हिल, 1937 सालचं त्यांचं थिंक अँड ग्रो रिचचे पुस्तक, डेल कार्नेगी 1936 सालचं त्यांचं थिंक हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल हे पुस्तक, डॉक्टर स्टीफन कॉव्ही 1989 सालचं त्यांचं 7 हॅबिट्स आणि त्यानंतर त्यांची अनेक पुस्तकं त्याच्यावर आली. डॉक्टर स्टीफन कॉव्हींचा जो काळ आहे तो साधारण 1932 ते 2012 या पिरियडमध्ये आहे. म्हणजे डॉक्टर स्टीफन कॉव्ही हे जस्ट 21व्या शतकात पदार्पण करता करता त्यांना ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचा मृत्यू 2012 साली झाला. मी जी मांडणी करणार आहे या विषयाची ती डॉक्टर स्टीफन कॉव्ही यांच्या साहित्य आणि त्यांची संपदा आणि त्यांचं ट्रेनिंग या विषयी मी मांडणी करणार आहे. त्या परंपरेचा मी पाईक आहे आणि गेली 25 वर्ष त्या परंपरेमध्ये मी या स्वरूपाचं ट्रेनिंग करत आहे. त्यांची एकूण पुस्तकं आणि एकूण ट्रेनिंग आहे त्यातलं सर्वात महत्त्वाचं जे पुस्तक आहे ते 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. मुळामध्ये डॉक्टर स्टीफन कॉव्ही यांनी जेव्हा PhDचा थिसिस लिहायला घेतला होता तेव्हा त्यांचा विषय होता सक्सेस. आणि या सक्सेस या विषयासाठी त्यांनी जवळजवळ 200 वर्षाचं साहित्य परदेशामधलं वेस्टर्न समाजामधलं सक्सेस याच्यावरचं साहित्य आणि याच्यावरच्या बायोग्राफीचा जवळजवळ अभ्यास केला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या बायोग्राफीजमध्ये आणि या सगळ्या सक्सेस लिटरेचरमध्ये एक धागा आहे. तो कुठला धागा आहे तर ही जी सक्सेसफुल मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींनी काही सूत्रबद्ध पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्याच्यातल्या ती सूत्र जी होती ती त्यांनी 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल म्हणजे 7 त्यांच्या सवयी की ज्या सवयीद्वारे ते यशस्वी झाले आणि ते प्रचंड श्रीमंत होऊ शकले, त्यानं त्यांचा बोलबाला झाला, अशा स्वरूपाचं यश त्यांनी संपादन केलं. अशा त्या कॉमन. तर डॉक्टर स्टीफन कॉव्हीने केलं काय मग या क्षेत्रामध्ये तर ह्या 7 हॅबिट्सचे मोती इकडे तिकडे विखुरलेले होते. ते विखुरलेले 7 मोती त्यांनी एकत्र आणले आणि त्याला एक विचाराचा धागा तयार केला आणि तो धागा त्यात गोफून त्याचं एक सुंदर माळ तयार केली ज्याच्यामध्ये अत्यंत सिक्वेन्शियली या संबंध विषयाची मांडणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण त्या 7 हॅबिट्सकडे या प्रोग्रामकडे जाऊया. तत्पूर्वी आणखीन एक विषय मांडण्याची गरज आहे असं मला वाटतं की कोणाला हे सेल्फ हेल्पची गरज असते. तर मी गेली 25-30 वर्ष जो काही अभ्यास केलेला आहे या विषयावरचा तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की 2 प्रकारची माणसं या प्रोफेशनल जगामध्ये काम करतात. एक असतात ते सेल्फ कॉन्फिडंट असतात, त्यांना कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची गरज नसते किंवा ते स्वतःचा रस्ता स्वतः शोधू शकतात. परंतु काही मायासारखे असतात की ज्यांना अशा स्वरूपाचा कॉन्फिडन्स नसतो किंवा काही कॉम्प्लेक्सेस असतात आणि ज्यांना थोडीशी मार्गदर्शनाची गरज असते आणि ते जर मिळालं तर त्यांचं आयुष्य सुंदर आणि सुखी होऊ शकतं. मग हे कॉम्प्लेक्सेस कशामुळे डेव्हलप होत होतात तर हे बऱ्याच वेळा एक परिस्थितीजन्य निर्माण झालेले कॉम्प्लेक्सेस असतात. म्हणजे माणसाचं जे जीवन प्रवाह आहे त्या प्रवाहामध्ये 3 नद्यांचे प्रवाह मिळालेले असतात असं मला वाटतं. एक प्रवाह आहे तो त्याला आईवडिलांकडून मिळालेले DNA आणि त्याच्यामधून काही गुणसूत्र आणि त्याच्यामधून त्याच्या गोष्टी ठरलेल्या असतात. दुसरा आहे त्याला जी सायकॉलॉजिकल वेदर मिळते तो लहानपणापासून वाढत असताना विशेषतः 0 to 7 या वयोगटामध्ये जी काही सायकॉलॉजिकल वेदर मिळाली असते ती वेदर. आणि
भौगोलिक जी काय परिस्थिती त्याच्या आजूबाजूला असते, आर्थिक परिस्थिती, ही परिस्थिती, अशा 3 नद्यांचा प्रवाह एकत्र होऊन त्या माणसाचा जीवन ठरत असतं. माझंही असंच झालं. मला जी काही सायकॉलॉजिकल वेदर मिळाली ती काही फार सपोर्टिव्ह नव्हती आणि त्याच्यामधून माझ्यावेळी काही कॉम्प्लेक्सेस निर्माण झाले आणि म्हणून मग मला अशा स्वरूपाच्या हे सेल्फ हेल्प पुस्तकांची गरज लागली. त्याच्यातली स्टीफन कॉव्हींची परंपरा मी आपल्यासमोर मांडणार आहे. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलं डॉक्टर स्टीफन कॉव्हीने, तर मुळामध्ये ते 7 हॅबिट्स ऑफ इफेक्टिव्ह पीपल असा तो त्या पुस्तकाचं टायटल आहे. आता इफेक्टिव्हनेस म्हणजे काय, इथपासून ते त्याच्या मांडणीला सुरुवात करतात आणि त्याच्यासाठी ते एका इसापच्या छोट्याशा गोष्टीचा आधार घेतात की ज्या गोष्टीचं नाव इंग्रजीमध्ये आहे की द गूज विच लेड द गोल्डन एग्स. ही कथा सगळ्यांना आपल्याला चांगली परिचित आहे, पण ती परिचय असा अर्थ नाही की त्याच्यातनं आपल्याला जर विचारायला गेलं की तुम्ही काय शिकला त्याच्यामधून, तर बऱ्याच वेळा लोक सांगतात की लालच अच्छा नाही बुरा होता है. परंतु ह्या कथेची डॉक्टर कॉव्हींच्या संदर्भामध्ये जर विचार करायला तर ते वेगळ्या पद्धतीने ती कथा मांडतात. ते म्हणतात की तो जो गरीब शेतकरी होता त्याच्याकडे एक ऑप्शन असा होता की ती गोल्डन एग्स कंटिन्युअसली येत राहतील याच्यासाठी थांबायचं आणि जर का त्या कोंबडीची किंवा त्या गूजची तब्येत बिघडली तर ती सुधारण्यासाठी प्रयत्न करायचा. ते न करता त्यांनी काय केलं तर एकदम सगळ्या अंड्यांचा गोल्डन एगचा लोभ धरला. या ठिकाणी ते PPC बॅलन्स अशी एक ॲनॉलॉजी त्या ठिकाणी वापरतात. P म्हणजे प्रोडक्शन आणि PC म्हणजे प्रोडक्शन कपॅसिटी. आपल्या सगळ्यामध्ये एक प्रोडक्शन कपॅसिटी आहे. ते प्रोडक्शन आर्थिक असतं, ते प्रोडक्शन मूल्यांचं असतं, ते प्रोडक्शन रिलेशनशिपचं असतं, ते प्रोडक्शन अन्य प्रकारचं असू शकतं. ही सगळी प्रोडक्शन करण्याची PC ज्याला म्हणतात प्रोडक्शन करण्याची कपॅसिटी आणि P म्हणजे आपण जे प्रोड्यूस करतो, म्हणजे माझ्यामध्ये जी आर्थिक क्षमता आहे ती PC आहे आणि प्रत्यक्षात जे पैसे मी कमवतो मिळवतो ती P आहे म्हणजे प्रोडक्टिव्हिटी आहे. आता माझ्यामध्ये असणारी क्षमता आणि मी निर्माण केलेले आर्थिक बळ याचा जेव्हा बॅलन्स साधला जातो तेव्हा डॉक्टर स्टीफन कॉव्हींच्या म्हणण्याप्रमाणे ही व्यक्ती इफेक्टिव्ह असते. तर जीवनामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह राहण्यासाठी म्हणून P आणि PC यांचा बॅलन्स सांभाळणं फार महत्त्वाचं असतं. PCवरच फक्त काम करायचं आणि P विसरून जायचा किंवा Pवरच फक्त काम करायचं आणि PCला दुर्लक्ष करायचं, या गोष्टी करण्यामुळे हा बॅलन्स जातो आणि मग आपण इनइफेक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. तर असा हा इफेक्टिव्हनेसची डेफिनेशन डॉक्टर स्टीफन कॉव्हीने दिली आणि मग याला त्यांनी 7 हॅबिटमध्ये गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टीफन कॉव्ही असं म्हणतात की माणूस आहे तो जीवनाच्या क्रमामध्ये 3 स्टेजेसमधून जातो. पहिली स्टेज आहे डिपेंडंट स्टेज आहे. पहिल्या वेळेला जेव्हा तो जन्मतो तेव्हा सर्वासाठीच त्याला आईवडिलांबरोबर कुटुंबावर अवलंबून राहायला लागतं. अन्न वस्त्र निवारा हे सगळंच त्याला त्याचं कुटुंब देत असतं. हळूहळू तो जसा जसा मोठा होतो, टीनेज होतो, शिक्षण घेतो, नोकरी धंद्याला लागतो, तसा तसा त्याचा सगळा जो प्रवास आहे तो इंडिपेंडन्सकडे म्हणजे स्वातंत्र्याकडे जायला लागतो. तो स्वतंत्र व्यक्ती म्हणून म्हणजे या ठिकाणी तो मी माझं कमवीन, माझं खाईन आणि मी माझं जीवन घडवेन अशा स्वरूपाच्या विचारापर्यंत येतो. हळूहळू तो पुढे या जीवनामध्ये प्रवास करतो तेव्हा त्यानंतर लग्न, मुलं बाळं याचा विचार होतो, त्याचं लग्न होतं आणि मग त्याच्या लक्षात येतं की हे इंडिपेंडंटली फक्त काम नाही आहे तर एक इंटरडिपेंडंट नावाची नेक्स्ट स्टेज आहे आणि शेवटची जी स्टेज आहे ती इंटरडिपेंडन्सची आहे आणि शेवटी आपल्याला इंटरडिपेंडंट म्हणूनच जगायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कसं कळणार की माणूस इंडिपेंडंट आहे, डिपेंडंट आहे का इंटरडिपेंडंट आहे? तर त्याने असं केलं, हा जो त्याचा प्रवास आहे तो जेव्हा तो डिपेंडंट असतो तेव्हा त्यांनी जर 3 गोष्टी केल्या, 3 हॅबिटचा पुरस्कार केला, 3 हॅबिटचा प्रॅक्टिस केली तर तो डिपेंडेंट करून इंडिपेंडंट. कुठल्या 3 हॅबिट्स? बी प्रोॲक्टिव्ह, बिगिन विथ द एंड इन माइंड अँड पुट फर्स्ट थिंग फर्स्ट. ह्या 3 हॅबिटचं जर त्यांनी प्रॅक्टिस केली तर तो डिपेंडन्सकडून इंडिपेंडंट होतो
आणि त्यानंतर इंडिपेंडन्सकडून इंटरडिपेंडन्ससाठी आणखीन 3 हॅबिट ते रेकमेंड करतात. त्या म्हणजे थिंक विन विन, सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड आणि सिनर्जाइज. अशा या 3 जर हॅबिट्स आपण प्रॅक्टिस केल्या तर आपण इंडिपेंडन्सपासून इंटरडिपेंडन्सकडे जातो. आणि जी शेवटची हॅबिट आहे ती आहे शार्पन द सॉ. म्हणजे या सगळ्या 6 हॅबिट्स आहेत त्या माझ्या जीवनामध्ये मी कशा दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रॅक्टिस करू की ज्याद्वारे माझ्या जीवनाचा त्या एक अविभाज्य भाग होतील आणि दिवस रात्र मी त्या 7 हॅबिटच्या प्रोग्रॅममध्येच असेन जणू काही. आणि त्याच्यामधून मी एक यशस्वी व्यक्ती, यशस्वी उद्योजक, यशस्वी प्रोफेशनल, यशस्वी कुटुंब प्रमुख होऊ शकेन. ह्याचं सगळं मार्गदर्शन त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. आता आपण एकेका हॅबिटकडे जाण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिली हॅबिट आहे ती बी प्रोॲक्टिव्ह. बी प्रोॲक्टिव्ह याचा अर्थ काय तर एक दोन वाक्यात सांगायचं झालं तर तो असं विचारतात की तुम्ही तुमच्या जीवनाचे ड्रायव्हर आहात का तुम्ही पॅसेंजर आहात, की तुमचं जीवन आहे ते तुम्ही ठरवता का अन्य कोणी गोष्टी ठरवत असेल, की जितक्या प्रमाणामध्ये तुमच्या जीवनाचे निर्णय तुम्ही घेता तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही त्या जीवनामध्ये तुमचे ड्रायव्हर असता आणि तितक्या प्रमाणामध्ये ते निर्णय इतरांवर अवलंबून असतात, तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही पॅसेंजर असता. मग आता हे ड्रायव्हर कसं व्हायचं जर मी पॅसेंजर असलो तर, त्याचं सगळ्याचं मार्गदर्शन त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक सुंदर रूपकं त्यांनी वापरलेली आहेत. उदाहरणार्थ सोशल मिरर नावाचं एक रूपक वापरलेलं आहे. त्यानंतर स्टिम्युलस आणि रेस्पॉन्स, आणि ह्याच्यामध्ये रिॲक्शन आणि रेस्पॉन्स ह्याच्यामध्ये त्यांनी फरक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जोपर्यंत माणूस रिॲक्टिव्ह असतो तोपर्यंत तो पॅसेंजरच्या रूपामध्ये असतो आणि जेव्हा तो रिस्पॉन्स करायला लागतो सिच्युएशनला, परिस्थितीला, तेव्हा तो एका पॅसेंजरच्या सीटमधून उठून ड्रायव्हरच्या सीटमध्ये असतो. असं एक सुंदर त्यांनी ॲनॉलॉजी त्या ठिकाणी वापरलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी मग याचं एक ॲप्लिकेशन केलेलं आहे की ज्यामध्ये ते असं म्हणतात की तुमच्या आयुष्यातला एखादा चॅलेंज घ्या आणि त्या चॅलेंजला आपण हे सूत्र लावून बघूया की उदाहरणार्थ त्या चॅलेंजमध्ये किती समस्या तुम्हाला दिसत आहेत आणि त्या समस्याला तुम्हाला काय उपाय दिसतोय. अशा स्वरूपाचं सर्कल ऑफ कन्सर्न, सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स आणि सर्कल ऑफ ॲक्शन अशा 3 लेवलमध्ये ते विचार करतात. आणि जर का तुमच्या साऱ्या ॲक्टिव्हिटी सर्कल ऑफ ॲक्शनमध्ये असतील तर मात्र तुम्ही प्रोॲक्टिव्ह होता, सर्कल ऑफ कन्सर्नमध्ये असतील तर तुम्ही रिॲक्टिव्ह होता, तुम्ही पॅसेंजर होता. अशा स्वरूपाची ती मांडणी आहे. प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी त्यांनी काही एक्सरसाइजेस दिलेले आहेत, काही होमवर्क्स दिलेले आहेत आणि ती करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे माझा असा अनुभव आहे की मी जेव्हा ते पुस्तक पहिल्यांदा वाचायला सुरुवात केली तेव्हा ते प्रत्येक होमवर्क मी करत होतो आणि त्या होमवर्कचा मला प्रचंड फायदा झाला. आणखीन एक त्यांनी मार्गदर्शक सूचना आपल्याला केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जे काही तुम्ही वाचाल ते 48 तासाच्या आत कोणाला तरी तुम्ही शिकवा. कारण जेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून बघत असता तेव्हा तुमचे एक दृष्टिकोन असतो आणि जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून त्या विषयाकडे बघायला लागता तेव्हा तुमचा दृष्टिकोन बदलतो आणि हा सगळा दृष्टिकोन परिवर्तनाचा भाग आहे. आणि त्याला ते पॅराडाईम असं म्हणतात की युअर पॅराडाईम डिसाइड एव्हरीथिंग फॉर यू. म्हणजे त्यांनी असं सुरुवातीलाच सांगितलेलं आहे चॅप्टरच्या, सो अ थॉट रीप एन ॲक्शन, सो एन ॲक्शन रीप अ हॅबिट, सो अ हॅबिट रीप अ कॅरेक्टर, सो अ कॅरेक्टर अँड रीप अ डेस्टिनी. तुमच्या थॉटपासून डेस्टिनीपर्यंत सगळा प्रवास कसा होऊ शकतो हे यांनी या ठिकाणी नोंदवलेलं आहे. तर अशा स्वरूपाची ही पहिली हॅबिट आहे. एक मुद्दा आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे की डॉक्टर स्टीफन कॉव्हींचा मध्ये आणि इतर ट्रेनरमध्ये काय फरक आहे. तर डॉक्टर स्टीफन कॉव्ही हे पर्सनॅलिटी एथिक्स वर्सेस कॅरेक्टर एथिक्स या विषयाची मांडणी करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वसाधारणपणे जे प्रोग्रॅम शिकवले जातात ट्रेनिंगमध्ये, सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये, ते सगळे पर्सनॅलिटी एथिक्सवर अवलंबून असतात. म्हणजे मी कसा दिसतो, कसा बोलतो, कसा वागतो, असं माझं जे बाह्य रूप आहे त्यावर फोकस करणारे असतात. परंतु जर का खरोखर माणसाला इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर त्या ठिकाणी कॅरेक्टर एथिक्स म्हणजे मी आतून कसा आहे याच्यावर जोर देण्याची आवश्यकता आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याचं कारण जर तुम्ही आतून ओरिएंटेशन प्रॉपर घेतलं तर तुम्ही रिअली ट्रू नॉर्थकडे तुमचं ओरिएंटेशन असतं, विच इज बेस्ड ऑन कॅरेक्टर एथिक्स.
आणि ते कॅरेक्टर एथिक्स कशावर अवलंबून आहे, तर जी टाईमलेस आणि युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स आहेत जीवनामध्ये, जी प्रिन्सिपल्स सर्व धर्मामध्ये तुम्हाला आढळतील, अशी हजारो वर्षाची परंपरा असणारी प्रिन्सिपल आहेत, त्या प्रिन्सिपलच्या अलाइनमेंटमध्ये तुम्ही जर राहाल तर तुम्ही अधिकाधिक इफेक्टिव्ह होत जाल आणि जे तुमची कॅरेक्टर डेव्हलपमेंट करेल. म्हणजे एक या ठिकाणी ॲनॉलॉजी द्यायचीच झाली तर मी असं देईन की केक आणि आयसिंग आणि त्याच्यावरची चेरी असते, तर पर्सनॅलिटी एथिक्स म्हणजे तुमचं आयसिंग असतं आणि कॅरेक्टर एथिक्स म्हणजे केक असतो. केक सुंदर असेल तर एक वेळ त्याच्यावरचं आयसिंग नसेल सुद्धा केकची मजा लुटता येते, परंतु आयसिंग सुंदर असेल, टेस्टी असेल, ॲट्रॅक्टिव्ह असेल आणि केक मात्र आत खराब झालेला असेल, सडलेला असेल, तर त्या ठिकाणी जो पदार्थ तो खायचा प्रयत्न करतो सुरुवातीला खूप आनंद वाटतो आणि अचानक केक जेव्हा त्याच्या तोंडात येतो तेव्हा त्याचं सगळा हुरूपच संपून जातो, तो नाराज होतो, दुःखी होतो. तर तुमची जर कॅरेक्टर एथिक्स चांगली असेल तर त्याच्यावरचं आयसिंग जरी चांगलं नसेल, जे पर्सनॅलिटीने येतं ते तुम्ही नसलं तरी चालू शकेल. म्हणजे आता आपण भारतासंदर्भात विचार करायचा झाला तर भारतीय परंपरेचा गेल्या शतकाचा विचार केला तर 1901 ते 1950 म्हणजे आपल्या स्वातंत्र्य काळापर्यंत जी काय आपलं नेतृत्व होतं देशाचं ते सगळं कॅरेक्टर बेस्ड नेतृत्व होतं. परंतु त्यावेळेला त्या काळामध्ये पर्सनॅलिटीला इतकं दुय्यम स्थान दिलं जायचं की पर्सनॅलिटी माणसातली व्यक्तिमत्वाला कोणी विचारायचंच नाही, कोणी पुसायचंच नाही. जेव्हा 50 ते 2000 ह्या सालाचा आपण विचार करू तेव्हा ती पर्सनॅलिटी बाहेर यायला लागली आणि मग तिचंच महत्त्व इतकं निर्माण झालं की असं म्हणता येईल की पर्सनॅलिटी केम बॅक विथ व्हेंजन्स. आणि मग तिने कॅरेक्टरला एका कोपऱ्यामध्ये ढकलून दिलं. कॅरेक्टर एवढी महत्त्वाची नाही, पर्सनॅलिटी एथिक्स हेच खरं आहे. आणि असं म्हणून मग पॉवर ड्रेसिंग, पॉवर लुकिंग, हाऊ डू आय लुक दॅन हाऊ डू ॲक्च्युली आय ॲम बिकेम मोर इम्पॉर्टंट. तर अशा परिस्थितीमध्ये स्टीफन कोव्हींचं म्हणणं आहे की आता 21व्या शतकात आपल्याला ग्रेट पर्सनॅलिटी विथ ग्रेट कॅरेक्टर अशा स्वरूपामध्ये नवीन व्यक्तीला आपल्याला जन्म द्यायचा आहे की ज्याच्यामध्ये पर्सनॅलिटीचा भाग सुंदर असेलच, पण त्याच्याबरोबर त्याचं कॅरेक्टर देखील इतकी सुंदर असेल की तो कधीच अडचणीत येणार नाही. म्हणजे कॉफी असं म्हणतात की जीवन हे एक मॅरेथॉन रेस आहे, ती काही 100 मीटरची डॅश नाही आहे की क्विकली काहीतरी आपण केलं, क्विक फिक्स केलं आणि त्याच्यामधून यश संपादन केलं, पण ते यश तुमच्याकडे टिकत नाही. तर मॅरेथॉन रेस म्हणजे जेव्हा तुमची कॅरेक्टर मजबूत असते, तुमचे मसल्स ताकदवान असतात, खूप तुम्ही प्रॅक्टिस केली असते, तर त्या ठिकाणी त्या कॅरेक्टरच्या जोरावर तुम्ही मॅरेथॉन रेस लढू शकता आणि जीवन ही मॅरेथॉन रेस आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. तर हे गाभ्याचं प्रिन्सिपल लक्षात घेऊन आपण एकेका हॅबिटकडे जाणार आहोत. आपण सुरुवातीच्या काळामध्ये हॅबिट 1चा चर्चा आपण केली, आता आपण हॅबिट 2कडे जाऊ. हॅबिट 2 आहे, तिचं नाव आहे बिगिन विथ द एंड इन माइंड. म्हणजे जीवनाच्या अंताचा विचार करून जीवनाला सुरुवात करा. म्हणजे अंतिम मला काय मिळवायचं आहे याचं दर्शन करून तुम्ही जीवनाची सुरुवात करा. आणि म्हणून मग आम्ही त्याच्यासाठी एक परिणामकारक एक्झरसाइज निर्माण करा. त्याच्यामध्ये पर्सनल मिशन स्टेटमेंट आम्ही तयार करण्याचा एक्झरसाइज करतो, जो पुस्तकामध्ये चांगलं मार्गदर्शन आहे, पण त्याचं एक टूल किट आम्ही निर्माण केलेलं आहे की ज्याचा खूप उपयोगी आहे. आणि अशा स्वरूपाचं पर्सनल मार्गदर्शन आम्ही जीवनामध्ये कसं करावं आणि त्या लक्ष्याला, त्या तुमच्या मिशन स्टेटमेंटला समोर ठेवून जीवनामध्ये जर तुम्ही जगत राहिलात तर अंतिम जेव्हा तुमची रिटायरमेंटची वेळ येईल तेव्हा तुम्ही ते मिशन मिळवलेलं असेल. ते वैयक्तिक पातळीवर असो नाहीतर कंपनीच्या उद्योगाच्या पातळीवर असो. जनरली कॉर्पोरेट हिस्ट्रीचा अभ्यास केल्यानंतर असं दिसून येतं की ज्या कंपन्यांनी 25 वर्षापूर्वी आपलं ध्येय निश्चित केलं तर ते 25 वर्षामध्ये जे काही स्वप्न असेल, जे काही ध्येय असेल ते कितीही कठीण असेल, कितीही त्याच्यासाठी श्रम करायला लागणार असते तरीसुद्धा ते साध्य होणं शक्य असतं. अशा स्वरूपाचं ते मिशन आहे, अशा स्वरूपाचं ते विजन आहे. तर ते डॉक्युमेंट बनवणं आणि त्या डॉक्युमेंटप्रमाणे जगायला सुरुवात करणं हा त्यांचा या हॅबिट नंबर 2 मधला जो भाग आहे.
त्यानंतर आपण तिसरा हॅबिट करूया. आणि ह्या हॅबिटचा अभ्यास करत असताना त्यांनी एक फार सुंदर ॲनॉलॉजी वापरलेली आहे की उदाहरणार्थ बी प्रोॲक्टिव्ह, आपण आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच बनूया. म्हणजे त्या ठिकाणी ते असं म्हणतात की कल्पना करा की तुम्ही प्रोग्रॅमर आहात. तर पहिली हॅबिट काय सांगते की डिस्कवर दॅट यू आर अ प्रोग्रॅमर. इफ यू हॅव डिस्कवर्ड यू आर अ प्रोग्रॅमर देन राईट युअर प्रोग्रॅम. दुसरी हॅबिट असं म्हणते की जर मी प्रोग्रॅमर असेल तर मी माझा प्रोग्रॅम लिहिला. मग तिसरी हॅबिट काय असेल तर मी जर लिहिलेला असेल प्रोग्रॅम तर तो मी प्रोग्रॅम आता जगू इच्छितो. तर जगण्यासाठी जी साधनं लागतात ती या तिसऱ्या हॅबिटमध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती कोणती आहेत तर उदाहरणार्थ टाईम मॅनेजमेंटचं एक टूल फार सुंदर दिलेलं आहे. म्हणजे ते टूल इतकं सुंदर आहे की एकदा की त्या टाईम मॅनेजमेंटच्या टूलमधून तुम्ही वापर केलात, शिकलात तर आयुष्यभर कधीही तुम्हाला टाईम मॅनेजमेंटचा प्रश्न उद्भवणार नाही. इतक्या स्वरूपाचा अशी गॅरंटी देता येईल इतक्या स्वरूपाचं सुंदर टूल त्यांनी त्या टाईम मॅनेजमेंटसाठी निर्माण केलेलं आहे. दुसरं त्यांनी काय शिकवलं आहे तर जर तुमचं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित असेल आणि तरीसुद्धा तुम्हाला वेळाची कमतरता भास असेल तर आता तुम्हाला डेलिगेशन करण्याची निर्माण झाली आहे. मग डेलिगेशनची प्रिन्सिपल ते सांगतात की कसं डेलिगेशन करावं, काय करावं, त्याची तत्त्व काय आहेत आणि त्याच्यासाठी इफेक्टिव्हली ती डेलिगेशन कसं करावं याची काही सूत्र त्या ठिकाणी सांगतात. आणि तिसऱ्या भागामध्ये ते असं सांगतात की जर का आपल्याला एक जीवन जगायचं असेल आणि ते सुंदर जीवन जगायचं असेल तर आपण जे काही रोल करतो ते सारे रोल्स हे बॅलन्स आपले झाले पाहिजेत. म्हणजे आज अशी सध्याची पठडी अशी आहे की एखादा रोल चांगला होण्यासाठी दुसऱ्या कुठल्या तरी रोलला सॅक्रिफाईस करायला लागतं. जर मला ग्रेट आउटस्टँडिंग उद्योजक व्हायचा असेल तर माझा वडील म्हणून, बाप म्हणून, आई म्हणून तो जो रोल असेल तो मी सॅक्रिफाईस केला तरीसुद्धा चालू शकेल, परंतु मला एक आउटस्टँडिंग उद्योजक व्हायचे. स्टीफन कॉव्हींचा या भूमिकेला अत्यंत विरोध आहे. ते असं म्हणतात हे जीवन योग्य नाही. तर मला सर्व रोल्स, महत्त्वाचे जे रोल्स आहेत ते मी अत्यंत आनंददायी पद्धतीनं जगेन आणि ते जगता जगता मी माझं मिशन पूर्ण करेन अशी भूमिका घेणारं एक टूल त्यांनी निर्माण केलेलं आहे जे 1 वीकचं टूल आहे की ज्याच्यामध्ये ते तुमचे रोल्स, त्या प्रत्येक रोलचं गोल आणि मग त्याचं वीकली गोल अशा स्वरूपामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. आणि त्या मांडणीमधून असं लक्षात येतं की हे सगळी जे रोल्स आहेत ते आपण जर वीकली प्लॅन केलं. स्टीफन कॉव्हींचं म्हणणं आहे काय आहे माहिती आहे का की तुम्ही बऱ्याच वेळेला डेली प्लॅन करता किंवा मंथली किंवा क्वार्टरली इयरली प्लॅन करता. ही सगळी प्लॅनिंगची मेथडॉलॉजी चुकीची आहे. डे बेसिसवर प्लॅनिंग करताना असं लक्षात येतं की डे इज अ व्हेरी शॉर्ट टाईम युनिट ज्याच्यामध्ये सर्व रोल निभवता येत नाहीत आणि मंथ इज अ व्हेरी लाँग युनिट ज्याच्यामध्ये एखादा रोल हरवून जाऊ शकतो. म्हणून त्यांनी मधला रस्ता काय काढला तर वीकली प्लॅनरचा रस्ता काढलेला आहे. आणि त्या वीकली प्लॅनरचा उपयोग करून सुंदर प्लॅनर त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. या प्लॅनरचा उपयोग करून आपल्याला लक्षात येईल की मी माझे जे काही 5, 7, 10 रोल्स असतील ते सर्व उत्तम प्रकारे जगू शकतो आणि तरीसुद्धा माझ्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध होऊ शकतो. ही एक अत्यंत सुंदर मेथडॉलॉजी डॉक्टर स्टीफन कॉव्हीनी त्या हॅबिटमध्ये, त्या हॅबिटचं नाव आहे पुट फर्स्ट थिंग फर्स्ट आणि त्याच्यामध्ये ही 3 टूल्स ते शिकवतात. त्यानंतर मग आपण इंटरपर्सनल रिलेशनशिपकडे आपण जाऊया. इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये त्याने एक फार नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संकल्पनेचं नाव आहे इमोशनल बँक अकाउंट. म्हणजे जसा आपला नॉर्मल बँक अकाउंट नसतो तसाच इमोशनल बँक अकाउंट नावाची कन्सेप्ट ठेवली की त्या इमोशनल बँक अकाउंटचे व्यावहारिक नियम कसे आहेत, ते काय होतात आणि तुमचा इमोशनल बँक अकाउंट हा दुसऱ्याबरोबरचे तुमचे संबंध कसे राहणार आहेत हा ठरवणारा समर्थ असतो. त्यामुळे इमोशनल बँक अकाउंट ही कन्सेप्ट म्हणजे ते फाउंडेशन ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिपच असं ते म्हणतात. तर इमोशनल बँक अकाउंट ही कन्सेप्ट त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इमोशनल बँक अकाउंट कसा तयार करायचा, तो वाईट अकाउंट असेल म्हणजे ओव्हरड्रॉन अकाउंट असेल तर तो पॉझिटिव्ह कसा करायचा, पॉझिटिव्ह असेल तर तो अधिक पॉझिटिव्ह कसा करायचा, या सगळ्याचं मार्गदर्शन फाउंडेशन ऑफ इंटरपर्सनल रिलेशनशिप नावाचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. आणि या टॉपिकच्या नंतर ते इंटरपर्सनल म्हणजे आता जर पहिल्या 3 हॅबिट्स आपण केल्या, आपण मागेच बघितलं की 3 हॅबिट्स जर केल्या तर आपण डिपेंडन्स करून इंडिपेंडन्सकडे येतो. मग आता पुढे काय तर इंडिपेंडन्स करून इंटरडिपेंडन्स. मग इंटरडिपेंडन्स करायचं असेल तर काय
तर 3 हॅबिट प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. थिंक विन विन, सीक फर्स्ट टू अंडरस्टँड, देन टू बी अंडरस्टूड अँड देन सिनर्जाइज. मग आता आपण थिंक विन विनपासून जाऊया की तुम्हाला जर इंटरपर्सनल लीडरशिप एस्टॅब्लिश करायची असेल तर तुम्हाला काही प्रिन्सिपल पाळावी लागतील. आणि त्यातलं एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे की जोपर्यंत मी समोरच्या माणसाला जे हवं आहे ते मिळवून देत नाही तोपर्यंत तो माझ्यासाठी काम करणार नाही, माझ्यासाठी कमिटमेंट देणार नाही. त्यामुळे आपण ही प्रिन्सिपल्स आता लक्षात घेण्याची गरज आहे. तर त्याच्यासाठी काय करायला लागतं, तर त्याच्यासाठी डॉक्टर स्टीफन कॉव्हीनी 5-6 प्रकारची माणसं त्यांनी वर्णन केलेली आहेत. की एक प्रकारची माणसं असतात ती फक्त या जगामध्ये मला यशस्वी व्हायचं, मला आनंदी व्हायचं, मला सुखी व्हायचं आहे, मला काय दुनियादारीशी काही संबंध नाही, अशी भूमिका घेणारे असतात. पण अशी भूमिका समाजामध्ये टिकत नाही. याचं कारण आपण सामाजिक प्राणी आहोत, आपला एकमेकाशी संबंध येतो. तो संबंध आल्यानंतर मी कसं वागणार याची भूमिका आपली तयार असायला लागते. त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे त्यांचं म्हणणं आहे की 2-3 प्रकारचे लोक असतात. एक असतात ते विन लूज असतात की जोपर्यंत समोरचा माणूस हार मान्य करणार नाही तोपर्यंत मी जिंकल्याचा मला आनंदच होत नाही. दुसरी जी माणसं असतात ती थोडीशी वीक असतात, त्यांना काही कॉम्प्लेक्सेस असतात. ते म्हणतात ठीक आहे बाबा, तू पहिल्यांदा जिंक, मी हरतो, आता तरी मला जिंकायला देशील का, अशी दुसऱ्या माणसांची आहे. परंतु बऱ्याच वेळेला जेव्हा विन लूज ही माणसं दुसऱ्या विन लूज माणसाला भेटतात तेव्हा त्याचा परिणाम असाच होतो की शेवटी त्याचा परिणाम म्हणून दोघंही लूज लूजमध्ये एंडअप होतात. म्हणून मग काय करायचं, तर आपल्याला विन विन या सिच्युएशनकडे दोघांना जायचं आहे की यू गेट व्हॉट यू वॉन्ट, आय गेट व्हॉट यू वॉन्ट अँड इन द प्रोसेस बोथ ऑफ अस बिकम विनर. आणि मग समोरच्या माणसांना ऐकलं नाही तर त्यांचं त्याला उत्तर आहे की विन विन ऑर नो डील. अशा माणसाबरोबर आपण व्यवहारच करायचा नाही. अशा माणसावर संबंध ठेवायचे आहेत की जो आपल्या एकमेकाला जे हवं आहे ते मिळवून देण्याचा प्रयत्न करायला तयार नाही, त्याच्यासाठी त्याची राजीखुशी नाही. जोपर्यंत मी कायम हारत नाही तोपर्यंतच मी तुझ्याशी व्यवहार करेन, अशी जी भूमिका घेणारे लोक असतील त्यांच्यासाठी स्टीफन कॉव्ही म्हणतात नो डील इज द ऑप्शन, लेट अस नॉट डील विथ सच पर्सन्स. आता जर हे विन विन आपल्याला जगायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी नेक्स्ट हॅबिट जी आहे, 5वी हॅबिट आहे, त्याच्यामध्ये असं म्हणतात सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. मी आता गेली 25 वर्षे ट्रेनिंग करतो, हजारो लोकांना ट्रेनिंग दिलं. प्रत्येक माणसाची एकच तक्रार आहे की मला कोणी समजून घेत नाही. आणि याला बरोबर एक्झॅक्टली अपोजिट उपाय त्यांनी दिलेला आहे. म्हणजे या सगळ्यांची जर तक्रार असेल तर आपण एक काम करूया की आपणच सगळ्यांना समजून घेऊ, सीक फर्स्ट टू अंडरस्टँड, आणि मग आपल्यालाही ती लोक समजावून घेतील. तर त्या ठिकाणी त्यांनी जो दिलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारचं लिसनिंगच्यावर भाष्य करून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की एम्पॅथिक लिसनिंग म्हणजे काय, तर सिम्पथी आणि एम्पथीमध्ये त्या ठिकाणी ते फरक करतात. आणि ते सांगतात की सिम्पथी म्हणजे आय अंडरस्टँड व्हॉट यू फील अँड एम्पथी म्हणजे आय फील व्हॉट यू फील. तर अशा संबंधात ज्या ठिकाणी तुम्ही समोरच्या माणसाची फिलिंग टोटली ग्रास्प करू शकता तेव्हाच जे तुमचं लिसनिंग असतं त्याची ऑर्डर ऑफ लिसनिंग, क्वालिटी ऑफ लिसनिंग, क्वालिटी ऑफ अंडरस्टँडिंग फारच हाय लेवलची असते. आणि त्याच्यामधून त्या माणसाला एक आत्मिक समाधान होतं. अशा स्वरूपाचं जे लिसनिंग आहे ते थेरपेटिक लिसनिंग आहे, ते उपचार पद्धतीमध्ये आहे. आणि म्हणून काउन्सिलर्स जे असतात ते अशा स्वरूपाचं लिसनिंग करतात असं ते म्हणतात. आणि त्या ठिकाणी पुढे जाऊन जेव्हा आपल्याला माझी भूमिका समजावून सांगायची असते त्या ठिकाणी ते ग्रीक फिलॉसॉफीचा आधार घेतात. इथॉस, पॅथॉस, लोगॉस. म्हणजे तुमचा इमोशनल बँक अकाउंट कसा आहे, तो जर चांगला नसेल तर तुम्ही विचार बोलायला सुरुवातच करू नका. तो जर चांगला असेल तर त्यानंतर पॅथॉस म्हणजे त्या माणसाची सध्याची स्टेटस काय आहे, मेंटल, इमोशनल, सायकॉलॉजिकल, फिजिकल, ती बघा. आणि मग लॉजिक तुमचं मांडण्याचा प्रयत्न करता. सर्वसाधारणपणे आपण लॉजिकपासूनच सुरुवात करतो, ज्याच्यासाठी त्यांनी टोटली अपोजिट सिक्वेन्स त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि यावर जर तुम्ही हे सगळं प्रॅक्टिस करत राहिलात तर त्यांचं असं म्हणणं आहे की डेफिनेटली तुम्हाला यश मिळेल. आणि जर का हे तुम्ही समजून घेतलं समोरच्या माणसाला तर थिंक विन विन हे तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूपच सोपं जाईल. मग या सगळ्याचा परिणाम काय आहे, तर ते असं म्हणतात त्याची क्राउनिंग ग्लोरी जी आहे ती सिनर्जी या हॅबिटमध्ये आहे. की या सगळ्याचं हे जर सगळं तुम्ही प्रॅक्टिस केलं तर याचं सगळ्याचा परिणाम काय होईल, तर एक सिनर्जी नावाची कन्सेप्ट ते मांडतात. आणि सिनर्जी म्हणजे काय, तर नॉर्मली आपण असं करत असतो की व्यवहारामध्ये एकमेकाशी व्यवहार करत असताना एकमेकाला आपण आपल्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी ते असं म्हणतात की
हे एक्झॅक्टली अपोजिट आपल्याला बघायचं आहे की समोरच्या माणसामध्ये माणसाला सांगायचं की माझ्यातले दुर्गुण काय ते सांग. सेलिब्रेट द डिफरन्सेस. आपल्यामध्ये जे मतांतर आहे त्या मतांतराचं आपण सेलिब्रेट करूया. एकमेकाला आपण टीका करण्याचं आव्हान करूया आणि त्या टीकेमधून आपण चांगलं बनण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे कबीराचा आधार घ्यायचा झाला तर कबीर असं म्हणतो, निंदक नियरे राख्यो अंगन कोटी छबाव, बिन पाणी बिन साबून निर्मल होत स्वभाव. तो अशा स्वरूपाचं कबीर आणि डॉक्टर स्टीफन कॉवी यांचं एकच या ठिकाणी मांडणं आहे. आणि असं जर तुम्ही करत राहिलात तर अशी जर तुम्ही सेलिब्रेट करत राहिलात एकमेकामधली मतांतरं, एकमेकामधलं फरक, तर तुम्ही एक वेगळ्याच फळाकडे याल. आणि त्याच्यामधून जे तुम्हाला यश मिळेल. मी आणखीन एक ते फार सुंदर कोट करतात. ते म्हणतात की आपल्याला एक नवीन रस्ता शोधून काढायचा आहे. कसा असणार तो रस्ता? तर इट्स नॉट युअर वे, इट्स नॉट माय वे, इट्स हायवे. म्हणजे एक आपल्या दोघांचं जर मतांतर असेल तर त्या मतामध्ये तुझं नाही माझं नाही, एक तिसरा मार्ग आपण शोधून काढू की ज्याद्वारे तुला हवं तेही मिळेल, मला हवं तेही मिळेल आणि असा तो एक हायवे निर्माण करण्याचा प्रयत्न करूया, ज्याद्वारे ही सिनर्जी हे प्रिन्सिपल आपल्याला प्रॅक्टिस करता येईल. आणि मग आता शेवटचं उरलं ते शार्पन द सॉ. या ठिकाणी ते असं म्हणतात की या जे हॅबिट्स आहेत, 6 हॅबिट्स, या जर तुम्ही दिवसेंदिवस डेली प्रॅक्टिस केल्यात तर त्या प्रॅक्टिस म्हणून ते ऑलमोस्ट तुमच्या ब्लडमध्ये ते जाईल आणि मग तुम्हाला अशा स्वरूपाची कुठली आठवण न करता ऑटोमॅटिकली त्या हॅबिट्स तुमचा चार्ज घेतील. आणि त्यांनी सुरुवातीला जे सांगितलं होतं की सो अ थॉट रीप ॲन ॲक्शन, सो ॲक्शन रीप अ हॅबिट, सो हॅबिट रीप अ कॅरेक्टर. या हॅबिटवरनं तुमची कॅरेक्टर डिसाईड होईल आणि त्या कॅरेक्टरवरनं तुम्ही एका वेगळ्या डेस्टिनीला, तुम्हाला एक सुंदर डेस्टिनी तयार होईल. अशा स्वरूपाचा हा सगळा प्रवास आहे. डॉक्टर स्टीफन कॉवी हे पुस्तक मी आयुष्याच्या अत्यंत अडचणीच्या प्रसंगात होतो त्या ठिकाणी ते माझ्या हाताशी आलं आणि या पुस्तकानं, मी मूळचा सिव्हिल इंजिनियर, परंतु मी माझा व्यवसाय सोडून या ट्रेनिंगच्या क्षेत्रामध्ये उतरलो आणि एक नितांत सुंदर जीवन या ट्रेनिंगच्या क्षेत्रामध्ये मला मिळालं. याचं कारण डॉक्टर स्टीफन कॉवी आहे. मी आपल्या सगळ्यांना आव्हान करेन की हे पुस्तक आपण जरूर वाचा आणि हे पुस्तक जरूर प्रॅक्टिस करा. तुमच्या जीवनामध्ये सुंदर परिवर्तन होईल. परिवर्तन काय तर चमत्कार होईल असाच माझा अनुभव आहे. ज्या लोकांना मी हे शिकवले त्यांनी आपल्या आयुष्यात अशा स्वरूपाचं परिवर्तन घडवून आणलेलं आहे. दरवर्षी जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोक जगभर हा प्रोग्रॅम प्रॅक्टिस करतात, त्याच्यामधून आनंद घेतात. तुम्हालाही तो आनंद मिळो अशी ईश्वरचंद्री प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.